बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथमध्ये 2 दिवस अगोदर झालेल्या महायुतीचा संवाद मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात महायुतीचे सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले। तसेच कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले की आपल्याला लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल व मागील 10 वर्षात केलेला कामाचा कार्य अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल। या अनुषंगाने अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष राहुल हेमराज सोमेश्वर यांच्या नेतृत्वात रोहित चलवादी यांच्यासह युवा सैनिक व शिवसैनिक पदाधिकारी यांच्या वतीने शिवसकाळ भेटगाठ आपल्या अंबरनाथ शहरातील सकाळच्या लागणाऱ्या रोजदारी दुकानदार चाकरमान व व्यावसायिकांशी संवाद साधत खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचा कार्य अहवाल पुस्तकाचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यानुसार अंबरनाथ शहरातील खुंटवली, चिंचपाडा, कोसगाव स्टेशन परिसर व नवरेनगर या ठिकाणी दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5:30 ते 8 वाजेपर्यंत वाटप करण्यात आले। महाराष्ट्रात पहिल्यांदाच अंबरनाथ शहरातील युवा सेना पहाटे 5:30 वाजता जोमाने काम करत असल्याचे पाहण्यास मिळाले। यावेळी युवा सेना शहर उपाध्यक्ष रोहित चलवादी, ख्वाजा युनुस चौधरी, महेश वाल्मिकी, रितेश शिंदे, नरेश कोली यांच्या सहकार्याने रोजचे रोजदारीवाले, दूध व्यावसायिक, वृत्तपत्र विक्रेते, रोजचे पहाटे उभे असलेले खाद्यपदार्थ स्टॉल्स, दुकानदार व काही अगदी सकाळच्या वेळी रिक्षा स्टँडवर उभे असलेले रिक्षा चालक अशा सर्वांना भेट देऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या 10 वर्षाच्या कामांचा कार्य अहवालाबद्दल त्यांना समजावून सांगत कार्य अहवालाचे वाटप केले। तसेच अगदी सूर्योदयाच्या आधीपासून पहाटे 5:30 वाजेपासून सुरू केलेल्या या उपक्रमाने अगदी युवा सेना पदाधिकारी, उपस्थित नागरिक व रोजमदार वर्ग हा अगदी उत्साहित आणि आत्मविश्वासाच्या ऊर्जेने भरलेले दिसत होते। तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या लीडने विजय होईलच हा भाव सर्वांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता। साहेबांच्या अहवालासंदर्भात आपण सकाळी पहाटे 5:30 वाजता वाटप केलेले, त्या संदर्भात काय माहिती देणार? जय महाराष्ट्र। परवा अंबरनाथमध्ये महायुतीचा मेळावा झाला। त्यामध्ये सर्वपक्षीय नेते महायुतीचे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की कसं लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि आपला जो 10 वर्षाचा कार्य अहवाल आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल। तर त्या अनुषंगाने आमचे माननीय आमदार बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे युवा सेनेचे अध्यक्ष राहुल सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली मी, रोहित चलवादी आणि आमची युवा सेना टीम हे आम्ही अंबरनाथमध्ये सकाळी जे आहेत आपले जे रोजदारीचे जे व्यावसायिक आहेत त्यांपर्यंत पोहोचलो। ती आमची योजना होती की आज त्यांपर्यंत पोहोचावं सकाळी आणि त्यांना 10 वर्षाचा जो कार्य अहवाल आहे श्रीकांत शिंदे साहेबांचा तो त्यांना देण्यात यावा। तर त्या अनुषंगाने माझ्यासोबत आमचे युवासेनाचे सहकारी ख्वाजा युनुस चौधरी, महेश वाल्मिकी, चंद्रकांत मोटे, आमचे जे युवा नेते सचिन, रितेश शिंदे, युवा सेनेचे नरेश कोली, तर आम्ही पूर्ण टीम मिळून आम्ही तिथे त्यांना भेटलो। जी आमची जागा होती, ज्या ठिकाणी आम्ही गेलो ती होती खुंटवली, चिंचपाडा, कोसगाव चौक स्टेशन, शिवाजी चौक, खुंटवली आणि नवरेनगर एरिया। तिथले जे दूध व्यावसायिक आहेत, न्यूजपेपर विक्रेते आहेत, जे खाण्याचे स्टॉल सकाळी लावतात ते आहेत आणि काही रिक्षा स्टँडचे जे रिक्षा चालक मालक, तर त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही 10 वर्षाचा कार्य अहवाल दिला। तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 तारखेला अंबरनाथ येथे होणाऱ्या निवडणुकीत 70% मतदान झाले पाहिजे, तर आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक करण्यासाठी तसेच येत्या 2 मे रोजीला फॉर्म भरण्यासाठी साहेबांना महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे। या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ शहरातून युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी व महायुतीतले सर्व पक्षाचे पदाधिकारी हे उत्साहित झाले असून येत्या 2 तारखेला अंबरनाथ येथील सर्व पदाधिकारी सकाळी 9 वाजता डोंबिवली येथे उपस्थित राहणार आहेत।
तसेच 20 तारखेला अंबरनाथ येथे होणाऱ्या निवडणुकीत 80 ते 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी घराबाहेर येऊ शकत नाही. अशा लोकांसाठी शासनाच्या नियमानुसार घर बसल्या बॉयलेट पेपरवर मतदान करता यावं, यासाठी सोमेश्वर यांच्या कार्यालयात युवा सेना मागील 2 महिन्यापासून काम करत असल्याची माहिती अंबरनाथमधील एकनिष्ठ कार्यकर्ते व शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी दिली. मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू, अंबरनाथ. येत्या 2 तारखेला आपले जे खासदार आहे यांची हॅट्रिक करण्यासाठी 2 तारखेला फॉर्म भरण्यासाठी साहेबांनी लोकांना आवाहन केलेलं आहे. तर अति उत्साहात सगळे युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी, सर्व जे महायुतीमध्ये जे पक्षाचे लोक आहेत ते सगळे उत्साहित आहेत आणि 2 तारखेला आम्ही इथून एक जास्त मोठने त्या 9 वाजता तिथं डोंबिवलीला पोहोचणार आहे. दुसरी गोष्ट अशी की 20 तारखेला जे अंबरनाथमध्ये इलेक्शन होणार आहे तर मोदी सरकारचा जो नारा होता अबकी बार 400 पार, एक तर सुरतमध्ये बिनविरोध आलेला आहे, तर हे दुसरे अंबरनाथमधून कल्याण लोकसभेमध्ये आमचे श्रीकांत शिंदे साहेब आहेत, हे 400 पार मध्ये 2 नाव ऍड झालेले आहेत. पण या 400 पार मध्ये सर्वात जास्त मताने विजय करण्याचा आम्ही एक निश्चय केलेला आहे की कमीत कमी 5-5.5 लाख मताने आम्ही श्रीकांतजी शिंदे साहेबांना विजय करून दाखवू. यासाठी आज नाही समजून गेल्या 1-1.5 महिन्यापासून युवा सेना या सगळ्यामध्ये कामात आहे. शिवसेना देखील जनरल बॉडीवाले कामात आहे, महिला आघाडी देखील कामात आहे. तर आज आमच्या ऑफिसमध्ये जे 85 पेक्षा जास्त वयाने जे वरिष्ठ नागरिक आहेत, जे लोक मतदानासाठी बाहेर येऊ शकत नाही, तर त्यांची एक यादी काल आम्हाला आमदार साहेबांनी दिली होती. तर ते यादी आम्ही आज ते यादी घेऊन बसलोय आणि त्या यादीमध्ये मॅच करतो. जे लोक आहेत 85 वर्ष, ज्यांना चालता बिलता येत नाही, तर त्यांना कसं आम्ही मत, जे नवीन नियम आलेले आहे की बॅलेट पेपरवर त्यांना आपलं मत देऊ शकतात, तर आम्ही कुठले लोक कुणाकडे जायचं आणि कशा आपण मत घेणार, त्यासाठी आज आम्ही इथं एकत्र झालेलो आहे. आणि तसेच जे नवीन मतदार आहेत 18 वर्षीय, ते नवीन मतदार असतात, त्यामध्ये एक उत्साह असतो की मी आज पहिल्यांदा मतदान करणार आहे. तर पहिल्यांदा मतदान करताना शिवसेनालाच का मतदान करायचं, श्रीकांतजी शिंदे साहेबांनाच काच मतदान करायचं, त्यासाठी आपण काय त्यांना मार्गदर्शन करायचं यासाठी आज आम्ही जमलोय. तर ते 18 वर्षाची यादी आणि वरिष्ठ लोकांची यादी आम्हाला काल भेटलेली आहे. तर त्या यादी अनुषंगाने आज आम्ही इथं काम चालू केलेलं आहे.